नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता आपण लॉग इन प्रोसेस पाहणार आहोत. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जो आपल्याला लॉग इन ID मिळाला आहे तो आपला मेल ID आहे, तो इथे टाकायचा आहे. आपण पासवर्ड ऑलरेडी चेंज करून घेतलेला आहे, त्यामुळे पासवर्ड चेंज केलेला पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर आपलं नाव वरती दिसेल आणि आता आपल्याला पुढची माहिती आपण ऑलरेडी साइन इन रजिस्ट्रेशन केल्यामुळे तिथे आपलं जन्मतारीख आणि नाव ऑलरेडी आलेलं आहे. आता पुढची माहिती आपल्याला वडिलाचं नाव तिथे टाईप करायचं आहे, त्यानंतर आईचं नाव टाईप करायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची इंडियन, त्यानंतर आधार नंबर टाकायचा. आपल्याला आधार नंबर जो आपला आहे तो पाहून याच्यावरती टाईप करायचा आहे. जेंडर मेल फिमेल, इथे आपण मेल सिलेक्ट केलेलं आहे. मॅरिड अनमॅरिड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव चेंज केलं की नाही ते आपलं राहून गेले, आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर कोणत्या संस्थेसाठी भरतोय तर आपण इथे बार्टी सिलेक्ट केलेलं, UPSC स्कीम सिलेक्ट केली आपण. त्यानंतर कॅटेगरीमध्ये शेड्यूल कास्ट सिलेक्ट केलेला आहे. आता आपण कास्ट इथे टाईप करतोय, आपली कास्ट टाईप करायची आहे. सर्च करून सापडल्यानंतर तिथे सिलेक्ट होईल. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेट नंबर, डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट असं विचारलं तेव्हा येस करायचं आहे. आणि आता कास्ट सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर पाहून इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी जी आहे ती आपल्याला पुढे कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय विच ऑथॉरिटी असं विचारलं, त्यावेळेस तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, जे की सब डिव्हिजनल ऑफिसर, सर्वत्र तीच ऑथॉरिटी असते, ती सिलेक्ट करायची आहे. कास्ट व्हॅलिडिटी यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो. आपण इथं नो करतोय सध्या, कारण आपल्याला SC साठी कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आहे. यानंतर डोमेसाईल यस करायचं आहे आणि डोमेसाईल नंबर जो आहे तो डोमेसाईल नंबर सर्टिफिकेटवरती पाहून इथे आपल्याला टाईप करायचा. तर डोमेसाईल नंबर पाहून इथे आपल्याला टाईप करायचा. आपण इथे डोमेसाईल नंबर टाईप करतोय. त्यानंतर आपल्याला टाईप केल्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी विचारली जाते, जे की तहसीलदारचं असतं. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप आहे का, नो करायचे. ऑर्फन अनाथ असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचे. त्यानंतर आपण बार्टीच्या कुठल्या स्कीमला या अगोदर घेतलेलं आहे का, केलेले आहे का स्कीम योजना, हे तुम्ही योजनेसाठी योजना करून केलेली आहे का नाही, येस नो करायचं आहे तर नो करायचं तिथे. त्यानंतर इन्कम, त्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉय नो करायचं आहे. ॲन्युअल इन्कम इथं बिलो 8 लाख करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट यस करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. आता ठीक आहे. तर हॅव यू टेकन ॲडमिशन ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर बाय बार्टी, म्हणजे बार्टीने स्पॉन्सर केलेल्या कुठल्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे का, तो नो करायचं तिथे. आता इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकतोय आपण. आणि इन्कम सर्टिफिकेट कोणी जनरेट, तर तहसीलदारचं पाहिजे आपल्याला. 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे. 3 वर्ष सर्टिफिकेट आपल्याला काढल्यावर इथे आता बघा आपलं एक राहिलेलं आहे की नेम चेंज तुम्ही यस नो केलं, आपलं स्किप झालेलं आहे, तर तिथे आपल्याला परत जायचं आहे आणि तिथे नो करायचं आहे. त्यानंतरच पुढे सेव्ह अँड नेक्स्ट होणार आहे. ठीक आहे, नो केलं. त्यानंतर आपण शेवटी सर्व चेक करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता पुढे आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आलो आहे आपण आणि अल्टरनेट मोबाईल नंबर, दुसरा अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल ID, आपला ईमेल ID ऑलरेडी टाकलेला आहे. करस्पॉन्डिंग ॲड्रेस आता टाकायचा आपल्याला. आपला ॲड्रेस आधारवरचा तुम्ही टाकू शकता किंवा तुमचा करंट ॲड्रेस असेल तो तिथे टाकू शकता. तर ॲड्रेस टाकतोय आपण. ॲड्रेसमध्ये तालुका, डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे आणि ॲड्रेसमध्ये आपल्याला लँडमार्क स्टार केलेला आहे, तर लँडमार्क आपल्याला अवश्य टाकायचा. जो काही लँडमार्क असेल, नियर मंदिर, इन फ्रंट ऑफ एखाद्या बिल्डिंगचं नाव टाका किंवा असं तुम्हाला एक लँडमार्क, जरी नसेल तर काहीतरी लँडमार्क तुम्हाला त्यात टाकावं लागेल, तरच ते पुढे जाईल, कारण ते स्टार केलेलं आहे. स्टारची कंडिशन आहे, म्हणजे ते कंपल्सरी आपल्याला टाकणं आहे. ठीक आहे. नियर आपण इथे टाकतोय, नियर जिल्हा परिषद स्कूल. विलेजचं नाव टाकायचं आहे. विलेज सिटी असेल तर सिटी, आपलं सिटीचं नाव टाकायचं आहे.
त्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करायचे महाराष्ट्र, त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जसं की बीड, तालुका सिलेक्ट करायचा आहे जो काय असेल तो सिलेक्ट करायचा, पिनकोड इथे टाईप करायचा तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड किंवा आधारवरती जो ॲड्रेस असेल जो तालुक्याचा पिनकोड तो सिलेक्ट करायचा. यानंतर सेम ॲज परमनंट ॲड्रेस सुद्धा सेम करायचा, ज्याचा कोणाचा वेगळा असेल करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तर त्यांनी वेगळे टाकू शकता. ठीक आहे. करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे आत्ताचा तुमचा जो राहत आहे तो ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे तुमच्या गावाकडचा जो काही ॲड्रेस आहे तो. ठीक आहे. एक्झाम सिटी आपण सिलेक्ट करतोय सेम ॲज केले आपण. आता एक्झाम सिटी तुम्हाला 5 जिल्हे सिलेक्ट करायचे, 5 परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचे 5 जिल्ह्याचे. तर इथे सर्व जिल्हे तुम्हाला दिसत आहेत बघा, स्क्रोल केल्यानंतर सर्व जिल्हे. तर पहिलं प्रिफरन्स तुम्हाला जो जिल्हा आहे तुमचा तो टाका. सेकंड प्रिफरन्स त्याच्या जवळपासचा जिल्हा तुम्ही टाकू शकता जिथे तुम्ही जाऊन परीक्षा देऊ शकता. जसं की इथे छत्रपती संभाजीनगर आम्ही दुसरा जवळपासचा जिल्हा टाकला आहे, तिसरा आम्ही जालना टाकला आहे, बीडच्या जवळपासचे जिल्हे आम्ही टाकतोय. त्यानंतर एक्झाम 4 नंबरला मुंबई टाकलं आहे आणि शेवटचं 5 जिल्हे तुम्हाला इथे परीक्षा केंद्रासाठी प्रिफरन्ससाठी निवडायचे आहेत. प्रिफरन्स म्हणजे काय, पहिला प्रिफरन्स तुम्हाला बीड असेल तर बीडला तुम्हाला दिला जाईल आणि शेवटचा आपण धाराशिव निवडलेला आहे. चेंज हे करू शकता तुम्ही, पण एकदा तुम्ही 5 जी काय निवडली असेल त्याच्यानंतर चेंज करू शकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सिटी प्रिफरन्स 5वा भरला. ठीक आहे. धाराशिव सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट आता क्वालिफिकेशन एज्युकेशन फॉर्मवरती आपण आलेलो आहोत. तिथे आता आपल्याला एज्युकेशन टाकायचं आहे आपलं. आता 10thचं पहिलं विचारतं आहे, त्यामुळे 10thमध्ये तुम्ही वोकेशनल केले, नॅशनल ओपन स्कूलमधून केले, स्टेट ओपन स्कूलमधून केले का अदरमध्ये केले, तर आपण जनरल सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. 10th तर आपण जनरल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इयर तुमचं पासिंग इयर टाकायचं 10thचं. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डला सिलेक्ट, यानंतर 12वीचं पण सिलेक्ट करायचं आहे. 12वीची स्ट्रीम सिलेक्ट केली आपण, वर्ष सिलेक्ट करतोय. यानंतर वर्ष सिलेक्ट केलं आपण, त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय. यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचं आपण सिलेक्ट करतोय. ग्रॅज्युएशन स्ट्रीम सिलेक्ट केली, त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय. इयर सिलेक्ट करून घेतलं आपण ग्रॅज्युएशनचं. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल तुमचं, आता 10 मार्क टाईप थोडंसं स्क्रोल करायचं आहे राईट साईडनी आणि इकडे आपल्याला पर्सेंटेज टाकायचे. ठीक आहे. मार्क्स टाईप विचारलेलं आहे तर तिथे आपण ग्रेड किंवा CP जे काही ग्रेड सिस्टीम असेल किंवा पर्सेंटेज सिस्टीम असं 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज सिस्टीममध्ये असतील आपण तर पर्सेंटेजला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला तिथे मॅक्झिमम मार्क टाकायचे आणि मार्क्स ऑब्टेन जे आहेत ते टाकायचे. त्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिकली तिथे येऊन जाईल. आणि जर ग्रेड सिस्टीम असेल, CGPA असेल तर तिथे आपल्याला जे काय असेल ग्रेड तो टाकायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर जे काय येईल तिथे ते आपल्या मार्कशीटवरती जे 10वीच्या असेल ते टाकायचे तिथे. तर सध्या आपण पर्सेंटेजला क्लिक करतोय आणि मॅक्झिमम मार्क आता आपण मार्कशीटवरचे मार्क जे आहेत जे दिलेले आहेत ते टाकायचे. तर आपण 10चे मार्क्स मॅक्झिमम मार्क्स टाकलेत 500 पैकी आणि मॅक्झिमम मार्क टाकतोय आता जे पडलेले आहेत आपल्याला ते मार्क आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिकली तिथे टाकल्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे. आता आपण टाकतोय 12चे आपण पर्सेंटेजला क्लिक केलं. त्यानंतर टोटल मार्क्स जे मॅक्झिमम मार्क्स आहेत म्हणजे टोटल पैकी, मॅक्झिमम म्हणजे किती पैकी टोटल जे आहेत ते टाकायचं आपल्याला इथे. ठीक आहे. जसं आपण 10चं मॅक्झिमम मार्क जे आहेत ते 500 पैकी 375 पडले, त्याचं पर्सेंटेज आलं 75%. त्याच पद्धतीने आपल्याला 12चं पण टाकायचं आहे. तर 12चे मार्क आपण पाहतोय, चेक करतोय आणि त्या पद्धतीने आपण आता मॅक्झिमम मार्क 12चे आपण इथे टाकतोय. 650 पैकी 364 ऑलरेडी तिथे पर्सेंटेज येऊन गेलेला आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्सेंटेज क्लिक केलं आपण, मॅक्झिमम मार्क्स. ठीक आहे. ग्रॅज्युएशन असेल तर शेवटच्या वर्षाची जी मार्कशीट असते त्याच्यावरती जे टोटल असतं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आणि जर आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरत असू, जो कोणी पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल त्या स्कीमसाठी भरत असेल तर त्याला ग्रॅज्युएशन
टाकायची गरज नाही. असेल त्याच्याकडे तर टाकू शकता, माहितीच तर टाकू शकता, पण 12 पर्यंत सफिशियंट माहिती पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी असेल. त्यामुळे आपल्याला तिथे ग्रॅज्युएशनची टाकायची गरज नाही. तर आपण इथे UPSC सिलेक्ट केलेलं आहे आणि UPSC स्कीमसाठी किंवा MPSC स्कीमसाठी आपल्याला ग्रॅज्युएशन लागणार, म्हणून आपण इथे ग्रॅज्युएशनचे शेवटच्या इयरच्या मार्कशीटवरचे टोटल मॅक्झिमम मार्क 2400 टाकलेत. त्यापैकी 1354% पर्सेंटेजमध्ये असल्यामुळे येऊन गेलेले. त्यानंतर आता आपण हे सगळं माहितीप्रमाणे सेव्ह अँड नेक्स्ट केले आणि आता डायरेक्ट आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता आपण सेव्ह आणि नेक्स्ट केले. त्यानंतर आपण डायरेक्ट आता अपलोड डॉक्युमेंटच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट जे आपण येस केलेले आहेत माहिती भरतावेळेस जे आपण येस केलेले ते सगळे PDF रूपामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत, जे की आपल्याला इथे दिसते. जसं की पासपोर्ट जो आहे तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो तुमचा तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर जी आहे ती साईन करून स्कॅन कॉपी करून PDF करून JPG इमेजमध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचं आहे. जसं की दिसते बघा इथे रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ जे की 100 KB साईजमध्ये असायला पाहिजे, तो तुम्हाला अपलोड कसे करायचे, त्याची PDF कशी बनवायची हे आपण पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.